नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, पुण्यामध्ये एक गौरव अहुजा नावाचा तरुण एका गाडीमधनं, आलिशान अशा गाडीमधनं बाहेर पडतो. रस्त्याच्या मधोमधच गाडी थांबवतो. रस्त्याच्या कडेला जाऊन तो लघुशंका करतो आणि त्याचा एक व्हिडिओ बनवला जातो. त्याच्यातून तो अश्लील चाळे करतो. सोबत बसलेला त्याचा मित्र जो आहे ओसवाल नावाचा, तो सुद्धा त्याच्यावर हसत असतो. हे सगळं चित्र एका व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून समोर येतं आणि त्यानंतर मग त्या तरुणाचा शोध घेतला जातो. तो तरुण जो आहे तो एका व्हिडिओच्या माध्यमातून माफी मागतो की आपण जे केलं ते चुकीचं होतं, पुन्हा असं आपल्या हातून घडणार नाही. त्याचे वडील जे आहेत ते सुद्धा या संदर्भात बोलतात की माझ्या मुलांनी जे केलेले आहे ते चुकीचंच आहे आणि एक प्रकारे माझ्या प्रतिष्ठेवर किंवा माझ्या चेहऱ्यावरच त्याने लघुशंका केलेली आहे, हे त्यांचं वक्तव्य समोर येतं. आता या सगळ्या प्रकारामध्ये त्या मुलाला अटक करण्यात आली असं बातमीमध्ये समोर आलेलं आहे. आता अटक केल्यानंतर स्वाभाविकच पुढे जाऊन काही कारवाई होईल, कदाचित दंड होईल, कदाचित जामीन मिळेल. काय नेमकं त्या संदर्भात कायदा आहे हे माहिती नाही. पण या मुलाने जे काही कृत्य केलेलं आहे ते निश्चितपणे समाजाला लाज आणणारं किंवा त्याच्या कुटुंबालाही लाज आणणारं असं कृत्य आहे. आता ही कृत्ये जी आहेत, अशा पद्धतीची कृत्य ही गेल्या काही वर्षामध्ये वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग काही तरुण जे आहेत त्यांना अशा पद्धतीच्या आलिशान गाड्या त्यांचे आईवडील पुरवतात. अगदी कमी वयामध्ये ही मुलं ते गाड्या चालवायला लागतात. कदाचित लायसन्ससुद्धा नसतं, पण त्या वयामध्ये ते गाड्या चालवायला लागतात. रात्री त्यांचा जो एक प्रकारे बारमध्ये म्हणा किंवा एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये, मोठ्या हॉटेलमध्ये मित्रमंडळींसमवेत ते मुलं जातात. तिथे दारूपान नंतर काय खानपान होतं, त्याच गाड्या त्या वेगाने चालवत निघतात. तिथेच कोणाला तरी उडवतात. त्याच्यामध्ये त्या पादचाऱ्यांचा किंवा चालणाऱ्यांचा मृत्यू होतो आणि त्यात पुन्हा या गाडी चालकाला किंवा त्याच्या मालकाला अटक करण्यात येते. कुठेतरी शिक्षा होते, होत नाही, पुढे आपल्याला काहीच कळत नाही. अशा घटना घडत राहतात. कोयता गँगसारखी घटना ज्या आहेत त्या पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात होताना आपण पाहतो. मग कुठेतरी तरुण मुलं 20, 21, 22 वर्षाची ही मुलं जी आहेत ती वारंवार कुठेतरी कोयता घेऊन, तलवारी घेऊन कुठल्या तरी वाहनावर हल्ले करतात, फोडतात, कोणाला तरी धमकी देतात, कोणाकडून तरी खंडणी वसूल करतात आणि पळून जातात. पुन्हा पोलीस CCTVच्या माध्यमातून त्याला पकडतात, त्यांच्यावर काय कारवाई करतात. हे सगळं वारंवार होताना आपल्याला पाहायला मिळते. काही तरुण मित्रमंडळी म्हणजे त्यांची मित्र मैत्रिणी असे सगळे एकत्र असतात. कुठेतरी मैत्रिणीवर बलात्कार करतात. त्या ठिकाणी त्याचे फोटो जे आहेत ते काढले जातात आणि धमकी दिली जाते त्या मैत्रिणीला. त्यातून मग ते पोलीस जे ते कारवाई करतात, त्यांना पकडतात. या सगळ्या घटना गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला वाढलेल्या दिसून येतात. कारणं त्याची अनेक असू शकतील. कदाचित सोशल मीडिया आहे, मोबाईल हातामध्ये आहे प्रत्येकाच्या, नको त्या गोष्टी त्या वयामध्ये बघायला मिळत आहेत. अश्लीलतेचा जो काय नंगा नाच आहे तो या सगळ्या मुलांना पाहायला मिळत असल्यामुळे कदाचित ती मुलं ह्या पद्धतीने वागत असतील. पण या अहुजाच्या प्रकरणामध्ये आपल्याला दिसतं त्याचे वडील जे म्हणाले की या मुलाने आपल्यावरच एक प्रकारे लघुशंका केलेली आहे, त्यामुळे त्याने केलेली चूक आहे, आपण त्यासाठी माफी मागतो आणि जे काय कारवाई होईल त्याला आम्ही सामोरे जाऊ. मुळातच अशा या मुलांना या वयामध्ये अशा आलिशान गाड्या देण्याची काय आवश्यकता आहे? यामध्ये सगळ्यात जास्त जे काही दोषी आहेत ते कोण दोषी आहेत? तर त्यांचे पालकच दोषी आहेत. पालकांशिवाय आणखी कोणालाही दोष देता येणार नाही. उद्या सरकार त्यांच्या कारवाई करेल, त्याविषयी राजकारण सुद्धा केलं जाईल की यांना लवकर कसं सोडलं, यांना जामीन कसा मिळाला, यांना पकडलंच नाही इतके दिवस. मुळात ही सरकारची जबाबदारी एक गुन्हा म्हणूनच फक्त असू शकते. पोलिसांची जबाबदारी सुद्धा की त्याने गाडीने कोणाला उडवलं, त्याने दारूच्या नशेत गाडी चालवली, त्याने कोणावर बलात्कार केला किंवा हत्याराचा वापर केला, तर त्यांना तुरुंगात टाकता येऊ शकतं, कारवाई करू शकते, कारण त्याच्यात कायद्यामध्ये जे काय म्हटले त्या पद्धतीने. पण त्या व्यक्तीचं, त्या तरुणाचा किंवा तरुणीचं आयुष्य कसं असलं पाहिजे, कसं त्याने घडलं पाहिजे हे सरकार नाही सांगू शकत. सरकार फार फार तर त्यासाठी काही नियम घालून देऊ शकते, मार्गदर्शक तत्त्व जी आहे ते आखू शकते. बाकी सरकार काहीच करू शकत नाही. ती जबाबदारी कोणाची आहे? पालकांची आहे पूर्णपणे. पूर्वीच्या काळी आपण पाहायचो, म्हणजे आत्ताही अनेक लोक ती सवय बाळगून आहेत, ती 7च्या आत घरात येणं. चित्रपट सुद्धा त्याच्यावर आलेला होता. 7च्या आत घरात येणं असं कोणी म्हटलं की लगेच हल्ली खिल्ली उडवली जाते त्याची.
की हे काय, हे कोणतं लक्षण आहे, आता सगळे मुक्त झालेले आहेत, सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने जगलं पाहिजे, हे बोलायला सगळं ठीक आहे. एकदा का वेळ हातातून निघून गेली त्यानंतर मात्र ती वेळ परत कधीच येत नाही, हे लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी अशा पद्धतीचे संस्कार मुलांवर केले जात असत की संध्याकाळी घरी येणं, त्यांनी घरी आल्यानंतर काही श्लोक पठण करणं, नंतर सगळ्यांनी एकत्र मिळून जेवण घेणं आणि ठराविक वेळेला झोपणं, हे चालत असे. आणि पुन्हा शाळेत गेल्यानंतर एक शिस्त असे. शाळेतले शिक्षकसुद्धा त्यावेळेला असे वाया गेलेली मुलं किंवा द्वाड मुलांना मारत असत छडीने. आजकाल ते सगळं जे आहे हे संपलेलं आहे आणि त्याच्यामुळे कोणत्याही पद्धतीचे संस्कार नाहीत आईवडिलांकडून. उलट आईवडिलांकडूनच अशा मुलांना पॉकेट मनी म्हणून काय हजारो रुपये दिले जातात, आलिशान गाड्या त्यांना उपलब्ध करून दिल्या जातात की माझा मुलगा बघा काय अमुक ह्या गाडीतून, ही गाडी 1 कोटीची आहे, 2 कोटीची आहे, 5 कोटीची आहे, हे समाजाला दाखवण्यासाठी हे केलं जातं. आणि त्यातूनही सगळी मुलं अशा पद्धतीने बेफाम झालेली आपल्याला पाहायला मिळतात. पालक काय करतायत नेमकी, आपली मुलं काय करतायत, ही गाडी घेऊन ते कुठल्या बारमध्ये जात आहेत, कुठल्या रेस्टॉरंटला जात आहेत, किती वेगात गाडी चालवत आहेत, आपला मुलगा कोयता घेऊन सगळीकडे लोकांना दहशतीखाली ठेवतोय, हे बघणार कोण आहे? ही जबाबदारी सरकारची नाही आहे. सरकार फार फार तर CCTV मध्ये पाहून त्या मुलांना अटक करू शकते, कारवाई करू शकते, 4 दिवस तुरुंगात ठेवू शकते. पुन्हा बाहेर आल्यानंतर ती मुलं तेच करणार आहेत. मग जबाबदारी कोणाची आहे? ती पालकांची असली पाहिजे. पण पालकांची याच्यात कोणतीच जबाबदारी दिसत नाही. त्यामुळे पालक नंतर म्हणतात की हा गौरव अहुजा जो आहे त्याने एक प्रकारे आमच्या चेहऱ्यावरच लघुशंका केली आहे. पण त्याला जबाबदार तुम्हीच आहात. मागच्या वेळेला पोर्शेचं एक प्रकरण झालं होतं पुण्यामध्ये. तिथे सुद्धा त्या वयामध्ये एवढी महागडी गाडी, ठीक आहे तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ओघ आहे पैशाचा, पण तरी ती गाडी त्यावेळेत उपलब्ध करून देणं हे आवश्यक आहे का, याचा विचार सुद्धा केला पाहिजे. बरं, हे सगळं काय फक्त श्रीमंतांच्याच घरात होतं असं अजिबात नाही. अनेक श्रीमंत व्यापारी असतील, व्यावसायिक असतील, बिझनेसमन, उद्योगपती आहेत की ज्यांची मुलं अत्यंत चांगल्या पद्धतीने राहत आहेत. त्यांनी आपापले उद्योग लहान वयामध्ये सांभाळलेले आहेत, त्याला चांगली उन्नती करून दिलेली आहे, भरभराटीला आणलेले उद्योग. ते कधी वाईट मार्गाला गेलेले नाहीत. कारण का, कदाचित त्यांच्या आईवडिलांनी त्यांना संस्कार दिले, योग्य वेळेला योग्य काम दिलं आणि त्याच्यावर नजर ठेवली, लक्ष ठेवलं, त्याच्यामुळे ती मुलं जी आहेत ती चांगल्या मार्गाला लागली. असं नाही की श्रीमंतांचीच मुलं, अनेक मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलंही वाया जाऊ शकतात केवळ थोडंसं दुर्लक्ष झालं तर. जसं आपण पाहतो रस्त्यावर चालत असताना एखाद्या, जेव्हा आपण मोठ्या प्रवासाला जातो तेव्हा अनेक ठिकाणी बोर्ड लिहिलेले असतात, नजर हटी दुर्घटना घटी. त्याचा अर्थ काय असतो की थोडीशी जरी नजर चुकली तुमची, हटली, तर तुमचा अपघात होऊ शकतो. समोर काय आहे ते आपल्याला पटकन कळत नाही, आपला मार्ग चुकू शकतो, दरीमध्ये गाडी कोसळू शकते, कुठल्या दगडावर आपटू शकते, त्या समोरच्या गाडीवर आदळू शकते. तेच नेहमी आपल्या या सगळ्या जीवन प्रवासामध्ये सुद्धा आहे की जरा जरी या मुलांवरचं किंवा या तरुणींवरचं लक्ष हटलं तर हेच होणार आहे. मोकळेपणाने राहायला कोणाचीच ना नाही आहे, सगळ्यांनाच मोकळेपणा राहायचं आहे. प्रत्येकावर काय कोणी आईवडिलांनी अगदी त्या ठिकाणी लक्ष ठेवलंच पाहिजे पूर्णपणे, त्यांना सांगितल्याशिवाय कोणतीच गोष्ट करायची असं एवढं होत नाही हल्ली. पण तरी देखील आपली मुलं काय करतायत, ते शिकतायत तर काय शिकतायत, त्यांचं शिक्षणाकडे लक्ष आहे की नाही, ते जे काय बाहेर जात आहेत ते कोणाबरोबर जात आहेत, त्यांचे मित्र कोण आहेत, मैत्रिणी कोण आहेत, ते किती वेळ जात आहेत, ते अमुक वेळेला का आलेले नाहीत, त्यावेळेला त्यांनी घरात यायला पाहिजे, घरात येऊन एकत्रित जेवण घेतलं पाहिजे, याचा विचार करणं आवश्यक आहे. प्रत्येक वेळेला शक्य नाही होणार. कदाचित काही वेळेला मित्रमंडळी सगळे एका दिवशी बाहेर जातील, कुठल्या हॉटेलमध्ये जेवतील, ते ठीक आहे. पण बाकीच्या वेळी घरात येणं, सगळ्या कुटुंबाबरोबर जेवण घेणं, कुटुंबासोबत आपले जे काही प्रश्न आहेत ते मांडणं, कुटुंबाने त्यांना मार्गदर्शन करणं, हे सगळं कुठेतरी हरवलेलं आहे. तो जो एक त्यांच्यातला धागा असतो कुटुंबातला, मुलांमधला, आई वडील मुलं यांच्यातला, तो कुठेतरी हरवलेला असल्यामुळे ही मुलं जी आहेत ती अशा पद्धतीने वागताना आपण पाहतो. त्यामुळे हे प्रकरण जे आहे हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे, पण आज समाजामधलं हे सगळं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्याकडे अत्यंत गांभीर्याने पाहिलं पाहिजे. मीडिया मात्र कोणाही तरी मुलाखती घेतो
सरकार काहीच करत नाही असं राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येतात की काय करतायत गृहमंत्री, काय करतायत पोलीस. हा प्रश्न केवळ पोलीस आणि गृहमंत्र्यांचा नाहीये, हा समाजाचा, कुटुंबाचा, घरातल्या आई वडिलांचा आणि मुलांचा असा सगळ्यांचा प्रश्न आहे. त्याच्यावर गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. त्या संदर्भात काय करता येईल याबाबत कुठेतरी चर्चा व्हायला पाहिजे आणि त्यातून तो मार्ग निघू शकेल. संस्कारांचाही प्रश्न येईल त्याच्यात. आणि जे जे असे संस्कार करतील, भलेही ते नामस्मरण करा घरी किंवा घरी वेळच्या वेळी या, कुठेतरी श्लोक म्हणा, देवासमोर उभे राहा, हे जे सांगितलं जातं ते कसं प्रतिगामी आहे हे सांगणारी माणसं जी आहेत त्यांच्याकडे लक्ष न देता संस्कार काय काय मुलांवर करणं आवश्यक आहे ते पाहिलं पाहिजे. त्यांना त्या त्या वयात काय काय दिलं पाहिजे, किती पैसे दिले पाहिजेत, गाड्या देणं आवश्यक आहे की नाही याचा विचार केला पाहिजे. आज अनेक लोक असे आहेत की ज्यांच्याकडे पैसे आहेत पण मुलांना ते सांगतात की तुम्ही जेव्हा योग्य पद्धतीने कमवायला लागाल तेव्हा स्वतःच्या पैशाने गाडी घ्या, माझ्या गाडीने तुम्ही जायचं नाही की माझी गाडी वापरायची नाही. हे सांगणारे, कठोरपणे सांगणारे पालक जे आहेत ते आवश्यक आहेत. नंतर वेळ निघून गेल्यावर संपूर्ण करिअर उद्ध्वस्त झाल्यानंतर पश्चाताप करण्यात काहीच अर्थ नाही. जो त्याच्या या गौरव अहुजाच्या वडिलांनी आज केलेला आहे तो पश्चाताप आत्ता करून काहीच उपयोग नाही. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.